नरसिंहाची गोष्ट सांगणारं कंबरामायण तामिळ संस्कृती आणि वैष्णविझमनी भरलेलं असं हे कंबरामायण 12व्या शतकामध्ये तामिळमध्ये रचलं गेलं। मूळ वाल्मिकी रामायणामध्ये मनुष्य म्हणून भेटायला येणारा राम याच्या पुढे आपल्याला देव म्हणून भेटतो। 12व्या शतकात आढळून येणाऱ्या वैष्णविझम आणि भक्ती मुवमेंटमुळे रामाच्या कर्तृत्व आणि गुणांपेक्षा रामाच्या नामाला जास्त महत्त्व दिल्याचं आपल्याला कंबरामायणात दिसतं। 12व्या शतकातलं घसरलेलं स्त्रियांचं स्थान आपल्याला कंबामध्ये अगदी स्पष्टपणे दिसतं। ॲक्सिडेंटली शिवधनुष्य तोडल्यामुळे रामाशी लग्न झालेली सीता कंबामध्ये लग्नाच्या आधीच रामाच्या प्रेमात पडलेली आपल्याला दिसते। वालीच्या वधानंतर सुग्रीवाशी लग्न करणारी तारा कंबामध्ये शेवटपर्यंत विधवाच राहते। राम जिच्या पाया पडून आशीर्वाद घेतो अशी मूळ रामायणातली अहल्या कंबामध्ये आपल्याला दिसते, एक शिळा म्हणजे महाकाय दगड। पण मूळ रामायणाप्रमाणेच प्रॉपर इंजिनिअरिंग करून बांधलेला रामसेतू आपल्याला कंबातही पाहायला मिळतो। तसंच वनात राहणाऱ्या नरांची अर्थातच वानरांचा मास्क लावलेल्या माणसांची वानरसेना मूळ रामायणाप्रमाणे आपल्याला कंबामध्ये सुद्धा पाहायला मिळते। केरला स्टोरीसारखे प्रसंग टाळण्यासाठी ही सगळी माहिती आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवलीच पाहिजे। इनरूटरसोबत।